नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये अध्यापक विद्यालयाच्या जागा पोर्टलद्वारे भरल्या जाणार आहेत. याच्या संदर्भातलं दुसरा टप्पा 2022च्या शिक्षक भरतीमधला झाला. तुम्हाला माहिती मिळालेलीच असेल आणि आता अध्यापक विद्यालयांना सुद्धा शासनाने तसं आदेश निर्गमित केलेले आहेत की त्यांनी सुद्धा पोर्टलला संच मान्यता लवकरात लवकर करून पोर्टलला रिक्त जागा अपलोड करायच्या आहेत. 2022च्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या अगोदर हा निर्णय घेण्यात आला. तेव्हा हार्डली थोड्याच ज्या कॉलेजेस होते त्यांनी जागा दिलेल्या आहेत. परंतु याच्यामध्ये उमेदवारांमध्ये जो संभ्रम आहे तो म्हणजे पात्रता काय असेल आणि पात्रता काय आहे, शिक्षण विभागाची पात्रता काय आहे, NCTची पात्रता काय आहे आणि सोबतच ह्याचे रूल्स वेगळे काय आहेत याच्या संदर्भातला महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा. जर तुमचं MA एज्युकेशन आणि MEd झालं असेल तर 100% हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रमैत्रिणींनो, हे लक्षात घ्या, सध्या DED अध्यापक विद्यालयातील शासकीय DED कॉलेजेसच्या जागा पोर्टलला येणार नाहीयेत. त्याचं कारण असं आहे की त्या जागा डाएट थ्रू भरल्या जातात. परंतु त्या जागा पोर्टलला याव्यात याच्यासाठी शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे. आणि सध्या ज्या काही याचे जे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील जी आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा आपण फॉलोअप घेत आहोत की या सुद्धा जागा पोर्टलला याव्यात, कारण या जागा आहेत त्या गट क प्रवर्गात मोडतात. आणि याचमुळे आता बऱ्याच वेगवेगळ्या आस्थापनाच्या जरी जागा याच्यामध्ये येणार असल्या तरी या पण जागा आल्या असत्या आणि बाकीचे DED कॉलेजेस आहेत त्यांच्या सुद्धा जागा आल्या तर मस्तपैकी आपल्याला सुद्धा जास्तीत जास्त अध्यापक विद्यालयाच्या जागा पोर्टलवरती पाहायला मिळतील. पाहूयात, शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय. आमच्या प्रयत्नाला यश येऊ हीच फक्त आशा आहे. याची पात्रता काय असेल? DED अध्यापक विद्यालयावरती शिकवण्यासाठी शिक्षकाची पात्रता ही MEd असायला हवं. त्या उमेदवाराने मास्टर इन एज्युकेशन ही डिग्री पूर्ण केलेली असायला हवी. सोबतच तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी तर त्याचं BEd तर झालेलंच असतं आणि अर्थातच टेटमधला स्कोर सुद्धा मॅटर करणार आहे. बरं, आतापर्यंतच्या ज्या अध्यापक विद्यालयातल्या बाकीच्या विद्यापीठातल्या ज्या भरती आहेत त्यांना त्याच्यासाठी MA एज्युकेशन सुद्धा अलाउ करत होते किंवा सेटनेट सुद्धा त्यांना अलाउ करत होते. परंतु आता तसं केलं जाणार आहे का? तर मित्रांनो, शिक्षण विभागाने याच्यासाठी कोणतीही अर्हता जाहीर केलेली नाहीये. याच्या संदर्भात महेश पालकर जी यांच्यासोबत सुद्धा आम्ही 2 ते 3 वेळा पत्रव्यवहार केलेला आहे की यांची अर्हता काय आहे ती जाहीर करा, परंतु त्यांच्याकडून कोणताही अजूनही रिप्लाय आलेला नाहीये. OC वगैरे सगळं आपल्याकडे आहे. परिषदेकडे सुद्धा इथून पुढे आपण फॉलोअप घेणार आहोत की पात्रता जाहीर करा. कारण कन्फ्युजन असं आहे की MA एज्युकेशन सुद्धा अलाव असायला हवं या अध्यापक विद्यालयातील जागेसाठी, परंतु शिक्षण विभाग फक्त MEd ज्यांचं आहे त्यांनाच अलाव करतं. परंतु NCTचा नियम सांगतो की MA एज्युकेशन इज इक्विव्हॅलंट टू MEd. परंतु शिक्षक भरतीमध्ये, पोर्टल शिक्षक भरतीमध्ये ज्यांचं मास्टर इन एज्युकेशन झालेलं आहे त्यांनाच मात्र संधी मिळणार आहे अध्यापक विद्यालयातील जागांसाठी. आता या अध्यापक विद्यालयातल्या जागा किती येतील? तर मित्रांनो, सध्या पोर्टलच्या शिक्षक भरती संदर्भातली सर्व अध्यापक विद्यालयांना आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत की 31 मार्च 2026 पर्यंत सर्व संच मान्यता कंप्लीट करून पोर्टलवरती जागा अपलोड करण्यासाठी रोस्टर तपासणीसाठी कार्यवाही करायची आहे. आता सर्वच अध्यापक विद्यालयांना नव्हे, सर्वच आस्थापनांना जागा देणं बंधनकारक आहे. त्यामुळे आतापर्यंत DED कॉलेजेसची भरतीच झालेली नाहीये हे सुद्धा तितकंच खरं आहे. जे काही अगोदर भरत होते वेगवेगळ्या स्तरावरती कॉलेजेस स्वतःची ऍड देत होते, मोठी अशी जम्बो भरती झालेली नाही. त्यामुळे या भरतीमध्ये मात्र DED कॉलेजेसची जेवढी रिक्त पद आहेत तेवढी पदं पोर्टलवरती येतील अशी आशा आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय. हा व्हिडिओ सर्व ज्यांचं MA एज्युकेशन झालेलं आहे आणि मास्टर इन एज्युकेशन झालेलं आहे, जे अध्यापक विद्यालयाच्या जागेसाठी वाट पाहत आहेत त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कारण त्यांना कुठंतरी सतर्क राहण्याची गरज आहे. त्यांना गरज आहे की याच्यासाठी फाईट करून, बरं MA एज्युकेशनला वाटत असेल आम्हाला संधी मिळावी, त्याच्यासाठी जर त्यांनी फॉलोअप घेतला तर त्यांचं ती मागणी सुद्धा मान्य होऊ शकते. किंवा ज्यांचं MEd झालेलं आहे
त्यांनी सुद्धा जर जागा जास्त वाढण्यासाठी जर प्रयत्न केला तर 100% जागा वाढू शकतात. तर हा प्रयत्न कसा करायचा याच्यासाठी आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. किंवा शिवनिटी फाउंडेशनचे मेंबर्स असतील, तुम्हाला ट्विटरवरती बालुशा माने म्हणून सर्च करा, तिथं आमचं लेटर हेड मिळून जाईल. तिथं त्या नंबर्सवरती तुम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांशी जर संपर्क साधला तर ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित गाईड करणार आहेत. कारण गरज आहे, त्या जागा जास्त येण्याची गरज आहे, नोकरी तुम्हाला मिळण्याची, आणि ती नक्की मिळेल याच्याबद्दल शंकाच नाहीये. परंतु त्याच्यासाठी तुमची इच्छाशक्ती किती आणि तुम्ही ग्राउंडवरती उतरून किती प्रयत्न करणार आहात हे खूप मॅटर करणार आहे. आणि अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. शासकीय अध्यापक विद्यालय जे 7 आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या जर पोर्टलद्वारे भरती झाली तर अतिउत्तम होणार आहे. परंतु अजूनपर्यंत त्याच्यावरती क्लॅरिटी दिली नाहीये. जर तुम्हाला क्लॅरिटी असेल, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं, तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहा. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. कारण आपल्याला एकमेकांना सहाय्य करून तर पुढे जायचंय, आणि नक्कीच एकमेकांना सहाय्य करू आणि असंच पुढे एकत्रित काम करू, जेणेकरून तुम्हाला सुद्धा नोकरी व्हायची संधी आमच्या मार्फत नक्कीच मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे कनेक्टेड. सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा आणि सर्व शिक्षकांपर्यंत नक्की पोहोचवा. ह्याच अपेक्षेसह स्टे कनेक्टेड.